सो सो थँक्यू संकेत. दुसऱ्या बाजूला आमच्या डाव्या बाजूला श्री इव्हेंटची वाहिनी आणि तिचे फाउंडर चेतनजी मडवी यांची श्री इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करते. करूयात आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅचला सुरुवात. केविन 511 त्यांच्या विरोधात BBC 11. केविन 511ला खातही खोलता आलेलं नाही, कारण 2 सामने ते खेळले, दोन्ही सामने ते पराभूत झालेत. तर BBC 11चा विचार केला तर त्यांनी 2 सामने जिंकलात. करूयात सामन्याला सुरुवात. सोमनाथ राणे आणि गणेश म्हात्रे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सेकंड डे फायनल डेचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. बॉल चाललाय चेस करून मिडॉनला. बॉल डीपमध्ये चाललाय. विकी मडवीने त्या बॉलला कव्हर केला गेलाय आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात या 2 धावसंख्येने होत असताना खरं तर क्लायमॅटिक कंडिशन्स असतात, कारण ड्यू फॅक्टरचा आता ही इम्पॅक्ट आहे. खेळपट्टी आपण बघितली तर थोडीशी ओलसर असेल आणि आज पाण्याने हजेरी लावली, त्याच्यामुळे आज कदाचित दुपारपर्यंत या खेळपट्टीवरती बॉल थोडासा टॉस कमी होईल. त्यामुळे ऑप्शनवरती पहिला बॉल टाकला, त्याच्यानंतर फुल टॉस. भावेश मडवी वेल जज कॅच. मिडॉन सेट होता, मिडॉनचा वरून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला, परंतु त्या ठिकाणी फसला टीमचा सरसेनापती मैदानाच्या बाहेर. सोमनाथ राणेगॉन. चांगली फिल्डिंग आपण बघितली, आत्मविश्वास होता. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने विकेट आली. फुलटॉस बॉलवरती सुद्धा विकेट मिळते, परंतु फुलटॉस बॉल ज्या क्षणी तुम्ही टाकता त्यावेळेला तुमच्या माइंडमध्ये हे चालू चालू पाहिजे की जेव्हा आक्रमकतेचा बॅटर आपल्या समोर असतो तेव्हा त्याच्यासमोर जास्तीत जास्त मिडल आणि लेग स्टंपवरती बॉल आपण जेव्हा टाकतो ना, तेव्हा ते मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतात पप्पू म्हात्रे. पण तो ऑप्शनवरती जेव्हा बॉल फुलटॉस येतो, मग तो खेळण्यासाठी आपण ऑनसाईडला जातो तेव्हा आपल्याला जास्त एनर्जी लागते, जास्त पॉवर लागते. कदाचित त्याच गोष्टीचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला. सोमनाथ राणे जास्त एनर्जी लावू शकला नाही. भावेश मडवी त्या ठिकाणी भिंतीसारखा उभा होता. मिडॉनला तर आपण त्याला बघितलं आणि त्याने कॅच पकडली गेली आणि पहिली गोल्डन विकेट या ठिकाणी मिळत असताना प्राइज विकेट सोमनाथ राणेची कृष्णा मडवीला. आता आलाय नवीन फलंदाज रामदास चिकनकर. बॉल चांगला आहे, परंतु फटकाही चांगला. ऑनसाईडला ड्राईव्ह करतात. विकी मडी पुन्हा एकदा आल्यात खूपच वेगाने. त्या ठिकाणी तसं 2 पूर्ण झाल्या, तिसरीची कॉलिंग आणि 3 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट होतात. गुड रनिंग. 3 धावा मिळतात या बॉलवरती. बॉल खूप चांगला होता, त्याला ड्राईव्ह खूप चांगलं केलं. रामदास चिकनकर नेहमी खरं तर अशा फटक्यांसाठी जाणला जातो, कारण सिंगल डबल्सवरती त्याचा जास्त फोकस असतो. त्यालाही माहिती आहे की क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे, त्याच्यामुळे सिंगल डबल्सने जेवढा धावा वाढतील तेवढा इम्पॅक्टफुल राहतात टीमसाठी आणि नेहमी तो याच सेट ऑफ माइंडने खेळत असतो क्रिकेट. शॉकिंग होती गणेश. फुलटॉस बॉल, सेकंड फुलटॉस बॉल आलाय, ऑनसाईडला चाललाय. विकी पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये. तिसऱ्यांदा विकीने अटेम्प्ट केला हा बॉल, कारण याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पहिल्या बॉलवरती विकीलाच बघितलं आणि विकीला या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे, कारण समोर जो खडक आहे तिथे त्याची जास्त फिल्डिंग असते रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आणि पायांकडेही तो जास्त लक्ष देत असतो. ओव्हर द विकेट ऑन साइडला. आता त्याच्याचकडे बॉल चाललाय, विकी जज करतोय. वेल जज कॅच. या मॅच मधली दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. कृष्णा मडवीच्या खात्यावरती 2 विकेट आले. सोमनाथ राणे आणि त्यानंतर ते धक्का देत असताना गणेश म्हात्रेला परतवलं मैदानाच्या बाहेर. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार, दुसरा विकेट या ठिकाणी येत असताना आणि 7 वरती 2 गडी या ठिकाणी बाद झाल्यात. आता 2 गडी बाद झाल्यात, विचार करावा लागेल एखाद्या भागीदारीचा, कारण या खेळपट्टीचा चेतन 84 आहे स्कोर. कालच्या दिवसामध्ये 84 धावा तुम्ही बघितल्या. 23 धावसंख्येची एक मॅच तुम्ही पाहिली. या खेळपट्टीवरती आपण धावा बनता नाही बघताय आणि धावा खर तर डिफेंड होता नाही बघतात. त्याच्यामुळे याच गोष्टीचा विचार करावा लागेल की क्लायमॅटिक कंडिशनचा विचार करूनच तुम्हाला क्रिकेट खेळावा लागतो. आणि सुरुवातीला ती चर्चा आम्ही केली होती की ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट आहे, वातावरण थोडंसं दमट आहे आणि या कंडिशन्सला ना बॉल मैदानाच्या बाहेर जाणं थोडंसं कठीणच असतं. ज्युनियर रवी बॉटमॅनचा चांगला वापर, वलवला बॉटमॅनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकी आहेत त्या ठिकाणी. आता 2 धावसंख्या जोर पूर्ण होतील आणि या 2 धावेने षटक हे पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 9. बॅटिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय BBC 11. तसं प्रेशरही नसेल, कारण 2 सामने त्यांनी जिंकल्यात. जर
आपण कालच्या दिवसाचा विचार केला तर 5 स्टार या टीमने 4 मॅचेस खेळले, त्याच्यामधनं 3 मॅचेस ते जिंकलात. म्हणजे त्यांच्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे पुढे जाण्यासाठी. अजूनही 2 सामने पराभूत झाले तरी त्यांना खरं तर टिकाव मिळू शकतो. त्यानंतर BBC 11 3 मॅचेस खेळल्यात, 2 मॅचेस त्यांनी जिंकल्यात. जियांशी अरे त्या 11ने सुद्धा 4 मॅचेस खेळल्यात, 2 मॅचेस जिंकल्यात. परंतु केबिन 5-1-1ला ही मॅच जिंकायचीच आहे, कारण 2 मॅच ते खेळले, दोन्ही मॅचमध्ये एकही त्यांना विजय मिळाला नाही. त्याच्यामुळे आता सकाळचं हे जे वातावरण आहे, त्या सकाळच्या वातावरणामध्ये पहिला फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतला ना, त्या फिल्डिंग करण्याच्या डिसिजनच्या मागे काय तर स्ट्रॅटेजी आहे. कारण सकाळी बॉल लवकर जात नाही, त्या अनुमानाने त्यांनी फिल्डिंग घेतली आणि आतापर्यंत चांगला कंट्रोल केला धावपलकाला. कारण कृष्णा मडवीची चांगली गोलंदाजी झाली, त्याने 2 विकेट मिळवले. समीर आलाय, कट करण्याचा प्रयत्न, रामदास होते त्या ठिकाणी, गणेश राणेने बॉल कव्हर केला, तिथे आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. आता पार्टनरशिपची गरज आहे, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर या टीमचे काहीशे टॉप ऑर्डर जाणं बाकी आहेत. राकेश मात्रे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील गिरीश चिकनकर, ऋषी चिकनकर सुद्धा याच टीमला बिलॉंग करतो. यावेळेला मागे खेळतात योगेश मडवी त्या ठिकाणी होते, बॉल मागे चाललाय खूपच वेगाने, आउटफील्ड फास्ट, परंतु त्या ठिकाणी बॉल स्टॉप झालाय. कदाचित ओळसर दुसऱ्या बाजूला यस विकेट या ठिकाणी मिळते. दोनच धावा मिळतात आणि मी तर म्हणेन काही गरज नव्हती ही धाव रिस्की कम्प्लीट करण्याची, कारण ऑलरेडी तुमच्यावरती जो प्रेशर आहे त्या प्रेशरमधून निघण्यासाठी तुम्हाला एक पार्टनरशिपची गरजच होती, परंतु त्या पार्टनरशिपला टिकवता आली नाही. अर्थातच रामदास चिकनकर आणि रवी मधली पार्टनरशिप न बनू देत असताना आपण बॉलला बघितलं, मागे गेलं तेव्हा बॉलला आपण राऊंड द विकेट इथे कट करतात. पुन्हा एकदा गणेश राणे गुड फिल्डिंग, चांगला स्टॉप त्याने केला. मग थर्ड मॅन पॉईंट असेल, फाईन लेग असेल, त्यानंतर मिड ऑन आणि मिड ऑफ हे क्षेत्र असे असतात ना, की एखाद्या खेळाडूने बॉल खेळल्यानंतर ना अर्थातच बॅट्समनने बॉल त्याच्याकडे जलद गतीने येत असतात, रॅपिडली येत असतात. परंतु गणेश ने तो बॉल कव्हर केलाय. बारक्या मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस केला समीर मात्रेचा, विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टॉसही झाला चेंडू, थोडासा उसळी देणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि 13 वरती 3 गडी बाद अशी कंडिशन तुम्ही बघताय. बॅट तर जरूर चेंज केली आहे, कारण रोहित म्हटलं गेलं तर एक हार्ड हिटर आहे या टीमकडे. नेहमी तो मोठ्या स्ट्रोकसाठी जात असतो, परंतु पॉइंटला चाललाय बॉल. हरेश मात्रे ज्या ठिकाणी बॉलला कव्हर करतायत, बॉलला त्याने कव्हर केला, तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय, ट्रॅकिंग इन वरती फेकी, गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा तालमेल खरं तर तुमचा जुळलाच पाहिजे, कारण तुम्ही जर तालमेल जुळवाल, तुमचं जर कॉन्व्हर्सेशन होईल, तुमचं कोऑर्डिनेशन होईल, तेव्हा तुम्ही अशा हाफ चान्सेसचा फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करत असता, आणि तेच झालं. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात 5, खर्च केला धाबा 7, जरूर एक विकेट मिळाली गेली समीरला, परंतु ती रनआउटची होती. राऊंड द विकेट, शेवटचा बॉल ऑन साईडला जरूर प्रहार केला, परंतु वॉड ऑफ फिल्डिंग, काय सुपर एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. स्वतःच्या टीमसाठी 2 धावा सेव्ह जरूर केल्यात, परंतु तिसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंग फेकी, काय गरज होती का या धावेची. मी तर म्हणेन 2 विकेट स्वस्त्यात मैदानाच्या बाहेर गेले. रवी बाद झाला याच ओव्हरमध्ये, तोही रनआउटचा, आणि त्यानंतर रोहित चांगला खेळला असता, परंतु असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. तेच झालं, 2 विकेट मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये आले. 2 ओव्हरचा खेळ संपला, 16 वरती 4 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम BBC 11. जियांशी आराध्य 11 आणि पूर्वी पॅकर्स यानंतर
मॅच असलेल्या दोन टीममध्ये इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. जर इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही टॉससाठी नसाल तर ज्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल त्या टीम कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. आणि जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडेपर्यंत तुम्ही या ठिकाणी नसाल तर मग तुम्हाला जी पॅनल्टी दिली जाईल ती पॅनल्टी तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. थोडं उरला आता सुरुवात होईल. राहुल आलाय. पहिलाच बॉल आपण बघितला टॉस होत असताना. राहुलला याच्या अगोदर तुम्ही कधी क्रिकेट खेळताना जास्त बघितलं नसेल. जरूर भालगाव प्रीमियर लीगचा औचित्य साधून तो या ठिकाणी आलाय. शिक्षणामध्ये बिझी असावं, कामकाजामध्ये बिझी. तो चांगली बॉलिंग करतोय. टॉस झाला चेंडू परंतु त्याला अप्परकटच्या साहाय्याने पाठवण्याचा प्रयत्न. हरीश माते त्या ठिकाणी आहेत त्या झोनमध्ये, पण तो चेस त्याच्यासाठी मोठी होती. ती चेस करत असताना बॉल झाला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. या चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 4 विकेट जे गमावले गेलं त्या 4 विकेटसाठी 2 विकेट सॅक्रिफाईस आपण बघितलं. रामदास चिकनकर च्या समोर ते विकेट रनआउटचे गेले म्हणून त्याला आता रिस्पॉन्सिबिलिटी जास्त उचलावी लागेल. रिस्पॉन्सिबल हा खेळाडू जरूर 2 फटके तुम्ही पाहिले तर रिस्पॉन्सिबिलिटीने त्याने खेळल्यात. कारण दोन्ही बॉल मध्ये आले ते मेरिटमध्ये बॉल परफेक्टली बॅटवरती मिडल करत असताना. याच्या अगोदरचा बॉल आपण टॉस बघितला पण तो हा बॉल पहा पायात होता. त्या पायातला बॉलला लेगलान्स करत असताना डीपमध्ये बॉलला पाठवलं. तिथे लागोपाठची दुसरी बाउंड्री आली आणि दुसऱ्या बाउंड्रीने इम्पॅक्ट खूप चांगला पडलाय कारण 2 चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल आता पुढे गेली आहे. ऑफसमवरती बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतात. डीपमध्ये फिल्डर आहेत. बॉलला फील्ड करण्यासाठी पुढे आले. बॉल थोडासा त्याच्यासमोर बाउन्स झाला परंतु त्याने फील्ड केलाय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मानव म्हात्रे. तिथनं मिळतात धावा 2. 4 बॉल समाप्त झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 28. एखादा मोठा फटका खरं तर आता पाहिजेच कारण 28 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आहेत. शफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु गवासले गेले. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे हातामध्ये परफेक्टली कॅच फाईन लेग ला गवासले गेले. फलंदाज होईल बाद. रामदास चिकनकर सुद्धा परतेल पॅव्हेलियन मध्ये. खूप महत्व त्याच्यामुळे विकेट तुमची सेव्ह करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहित. ओव्हर द विकेट टॉपेज आहे. बॉल मध्ये सेकंड कॅच हातामध्ये पकडत असताना सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथेही जजमेंट चांगलं होतं. म्हणजेच भावेश मडवीचं सेकंड कॅच त्याच्या हातामध्ये. मोहित जसा आला तसा परततोय मैदानाच्या बाहेर. सध्या नको आहे. आदेश आला आमचे जवळचे मित्र खर तर पुरंदर सुंदर देवा या सगळ्या बैलांचे सुट्टी मेकर आहेत आणि खास शर्यती शौकीन ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत. तर भालगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचंही आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. या भागामध्ये खूप या गोष्टींना रस आहे. अर्थातच क्रिकेट जरूर डेव्हलप होतोय परंतु आपण बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा अनेक सगळ्यांना बघतोय की ते बैलगाडा शर्यतीमध्ये रस दाखवतात. परंतु या मॅचमध्ये काहीसा रस आता जरूर उरला नाही कारण 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. 6 विकेट गेलेले आहेत. सुचित राणेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. काल सुचित राणेच्या बॉलिंगवरती खरं तर आपण बघितलं तर त्याला बाद केलं होतं कारण नो बॉल 2 आले. त्या अनुमानाने आता सध्या तरी पहिला बॉल त्याने चांगला टाकलाय. आपण बघितलं तर हा बॉल डॉट ओव्हर द विकेट ऑन साईडला चालला. डीप मध्ये बॉल फिल्डर होते त्या ठिकाणी विकी परंतु त्यांनाही क्रॉस करून बॉल बाहेर. आणि आता जुना राकेश मात्र या ठिकाणी दाखवावाच लागेल कारण जर 5 ते 6 वर्षाच्या इतिहासाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण मागे गेलो तर राकेश मात्र एक असा बॅटर होता की या कंडिशन्सला देत ओव्हर स्पेशलिस्ट त्यांना म्हटलं जायचं.
आणि स्पेशली चेस मास्टर आहे राकेश. परंतु आता फर्स्ट इनिंग मध्ये तो बॅटिंग करतो. या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या त्यांनी पोहोचवली 34 वर. दुसरा चेंडू त्याने फेस केला आणि दुसऱ्या पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय. शॉर्ट बॉलचा वापर आता टॉप एज आहे. योगेश त्या ठिकाणी आहेत, कव्हर करतायत खरं तर कॅचला, परंतु बॉलला ते फील्ड करू शकले नाही, अर्थातच कॅच पकडू शकले नाही. कॅच थोडीशी कठीणच होती, कारण जेव्हा ध्येयष्टी भक्कम असे ना, त्या बॉलकडे जाणं हे तेवढंसं कठीणच असतं, कारण त्यांना पावलांचा वेगही वाढवायचा असतो, पायाच्या खाली बघायचंही असतं. त्याच्या बॉलला त्याने बघितलं, पण तो कॅचला फील्ड करू शकले नाही. तिथनं मिळतात धावा 2. धावसंख्या अब तक 36. यावेळेला चांगला बॉल, वॉड बॉल, अगदी प्लंप आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु ती रेषा सोडली गेली. प्लंप नव्हे तर बोल्डच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होत असताना इथनं धक्का दिलाय, षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. सुचित राणेच्या नावावरती विकेट, फलंदाज बाद. अगदी जवळून तो बॉल गेला. तिथे आपल्याला पाहायला मिळाला विकेट सुचित राणेचा पहिला, जिथे बाद झाले राकेश म्हात्रे. आणि आता 36 या धावसंख्येवरती हा झटका क्रमांक 7वा लागलाय. जेव्हा कंपल्सरी चेस करायच्या नसतात तेव्हा विकेट आणि टॉस या गोष्टीचा आपण विचार करतोय, आणि त्या अनुमानाने आपल्याला विकेट सेव्ह कराव्या लागतात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. ऋषिकेश चिकनकर नवीन बॅटर, ऑनसाइडला चालला डीप मध्ये, पुन्हा एकदा मानव मात्रे बॉलला त्याने फील्ड केलंय. 2 धावसंख्येची कॉलिंग होती. दुसऱ्या बाजूला मनाला आपण बघत होतो आणि विकेट. क्रीज सोडली नाही कदाचित ऋषीनं, म्हणजेच कदाचित मनाला जावं लागेल, कारण क्रीज सोडलीच नाही ऋषीने. क्रीज सोडली असती तर मग दोघांमधली क्रॉसिंग चेक केली असती, क्रॉसिंग झाली का नाही ते पाहिलं असतं, पण तो क्रॉसिंग झाली नाही तेच सांगत असताना अंपायर्स, कारण ऋषी जागेवरती होता. मनालाही परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर या ओव्हरमधलं जे धावसंख्येचा आलेख आहे ना, ते आलेख जास्त वाढलं नाही, पण तो शेवटच्या बॉलवरती समजेल की स्ट्रक्चर किती. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. बॉल हवेमध्ये, गणेश राणे प्रयत्न करतात, कॅचला पकडण्यासाठी आले आणि कॅच पकडत असताना 9 विकेट्स फर्स्ट इनिंग मध्ये गेलेले आहेत. धावा बनल्यात 38 आणि 39 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे केविन 5111 या टीम समोर बीबीसी 11 या टीमनं. जयांशी आणि आराध्या आणि पूर्वी पॅकर्स, जयांशी आराध्या आणि पूर्वी पॅकर्स या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच आहे. सो जर एखादा टीमचा कॅप्टन आला, जियांशी असो वा पूर्वी असो, या टीमचा जर कॅप्टन या ठिकाणी आला, सेकंड इनिंग मधला पहिला बॉल जर पडला, तर मग जो कॅप्टन उपस्थित आहे त्या कॅप्टनला आपण टॉस विन देऊ. त्याच्यामुळे मी विनंती करेन पूर्वी पॅकर्स
चला केविन 5-1-1 लवकर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या मॅच मध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण 9 विकेट्स जाताना बघितले. आता ॲडव्हान्टेज तो त्यांच्याकडे नाहीये, कारण केविन 5-1-1 या टीमने टॉस जिंकला होता. जर विकेट त्यांचे कमी असते तर मग टॉसचा पण त्यांचा विचार केला असता, पण आतापर्यंत 9 गडी गमावले गेलेत. त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा त्यांना विचार करावा लागेल की ज्या ठिकाणी खेळत असताना BBC 11ने ते विकेट गमावले गेले. ॲडव्हान्टेज जरूर आहे दोन्ही बाजूने ॲडव्हान्टेज, कारण टॉस केविन 5-1-1 या टीमनं जिंकला होता, म्हणून त्यांनी फिल्डिंग चूज केली. आणि फर्स्ट इनिंगमध्ये काय बॉलिंग झाली, पॉवर पॅक बॉलिंग. कारण सुरुवातीला जी महत्त्वाची विकेट होती ना सोमनाथ राणेची, गणेश म्हात्रेची, त्यानंतर तो धावफलक माहिती होतं की माइंडसेटने तो थांबेल, त्याच्यामुळे त्या 2 विकेट्स लवकर आल्या. एकच ओव्हरमध्ये कृष्णा मडवीचं चांगलं कार्य तुम्ही बघितलं. आणि या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 39 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता 2 ओपनिंग प्लेयर गेल्यात, समीर म्हात्रे आणि राकेश म्हात्रे. ज्युनियर रवी तुम्हाला पाहायला मिळेल फर्स्ट ओव्हरमध्ये. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. 40+ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते खेळतात, विथ द बॅट विथ द बॉल. सध्याच्या 40+च्या बाल टीममध्ये ते चांगलं कार्य करतात. परंतु आता बालगाव प्रीमियर लीगमध्ये आपला टिकाव जर ठेवायचा आहे, जरूर 2 सामने त्याने जिंकल्यात. केविन 5-1-1ला सुद्धा खरं तर आता विजयाचं खातं ओपन करायचं आहे, कारण त्याने 21 सामना आतापर्यंत जिंकला नाहीये. 39 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी सुरुवातीला जशा फर्स्ट इनिंगमध्ये विकेट्स आल्या ना, तशा विकेट मिळवाव्या लागतील, कारण आता फ्रेशर आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत होते तेव्हा टार्गेट समोर नव्हतं, परंतु आता टार्गेट 39 आणि ते डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर रवी ओव्हर नंबर फर्स्टमध्ये जे पॉवर प्लेचं षटक. बॉल चांगला आहे, विकेट मिळतीये. चर्चा सुरू होती की विकेट अर्ली आले तर या मॅच मध्ये 39 धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. बॉल पडला, बॅटी फिरली, परंतु खालच्या भागाला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच इनर एज लागली. कॉडबँडची अपील करण्याची गरज नाही, समीर म्हात्रेने स्वतःने त्याची जागा सोडली आणि पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. टीमचा कॅप्टन समीर म्हात्रे गॉन. समीर म्हात्रे. आज सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की तुम्ही जर कॉम्बॉक्समध्ये मोबाईल ठेवताय तर कृपया करून त्याला सायलेंट करा, कारण कॉम्बॉक्समध्ये जे जे मोबाईल आहेत ते सर्व रिंगिंगवरती आहेत, त्याच्यामुळे फोन आल्यानंतर आवाज येतो. त्याच्यामुळे कॉम्बॉक्समध्ये जर तुम्ही तो मोबाईल ठेवत असाल तर कृपया करून त्याला सायलेंट ठेवा. पहिली विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवत असताना ज्युनियर रवी म्हात्रे. विकीसाठी हा बॉल बॉल अगदी हवेमध्ये टॉपेज होता. बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु 2 बाउन्सवरती त्या बॉलला फील्ड करू शकलं नाही. मोहन त्या ठिकाणी होते आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. विकीच्या बॅटमधला पहिला चौकार. विकीचा स्ट्रॉंग झोन तोच आहे, कारण सफल होऊन ते फटके मागे जास्त खेळतात. त्याच्यामुळे पहिली विकेट आली. बॉल अगदी बघितला समोर होता. ऑनसाईडला फक्त दिशा देत असताना त्या बॉलला तुम्हाला पाहायला मिळाला विकी मडवी. या टीमचे ओनरही आहेत केविन, अर्थातच त्यांच्या मुलाचं नाव, आणि 5-1-1 हा त्यांचा गाडीचा नंबर, अर्थातच लकी आकडा. आणि तेच टीमचे ओनर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. ऑफसमर्थी बॉल होता, कट केलाय. सुंदर फटका. 2-2 फिल्डर पळतायत. त्या ठिकाणी मनाली प्रयत्न करतोय बॉलला अडवण्याचा, परंतु त्यांच्या अगोदर आपण बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाताना बघितलं. आउटफील्ड फास्ट होती आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर लागोपाठचा दुसरा 4. थँक्यू. 2 चौकार आल्यात लागोपाठचे. 39 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी पहिली विकेट जी गेली
त्याचा कोणत्याही प्रकारे प्रेशर ना सध्या तरी शांत दिमागाने विकी मडवी फटके खेळतोय. एक फटका त्याने लॉंग स्टॉपला पाठवला तर दुसरा आर्टिफिशियल पॉइंटला जो लागोपाठचा दुसरा होता. आताही मागे खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याच फटक्याने प्रसिद्धी मिळणार नाही, कारण तुम्ही इम्प्रुव्हायझेशन जरूर करता, फटका इम्प्रूव्ह म्हणून खेळण्याचा प्रयत्न जरूर करता, परंतु बॉलची गती, बॉलची लेंथ तुम्हाला ओळखावे लागते. सरळ खेळल्यास कदाचित मिड ऑफला भेदून बॉल लॉंग ऑफला पाठवू शकले असते, परंतु मागे खेळण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल. शॉर्ट बॉलचा वापर, इथेही स्विंग अनामिस, परंतु प्ले अनामिस ही तुम्हाला विकी मडवी पाहायला मिळाला. जे दोन चौकार आहेत ना, त्या दोन चौकारांची आता रिकव्हरी केली आहे ती ज्युनियर रवी म्हात्रेने. चांगली बॉलिंग. अनुभव या खेळाडूकडे 40+ क्रिकेट खूप चांगलं खेळतो. त्या अनुमानाने इथनं अनुभव दाखवत असताना 8 धावा आल्यात आणि एक विकेट सुद्धा आली आहे या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट ऑन साईडला खेळत आहेत, पण तो वॅकेंट एरिया, त्या एरियामध्ये फिल्डर नव्हता, डीपमध्ये फिल्डर होता. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने आपण बघितलं तर डीपमध्ये दूरवर फिल्डर होता. तिथे प्रयत्न झाला हरेश म्हात्रे आणि विकी मडवीचा की 3 धावा पूर्ण कराव्यात, पण तो 2च धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 39 धावसंख्येच्या चेसमध्ये आतापर्यंत धावा बनल्या गेल्या 10, म्हणजे अजूनही 18 मध्ये 29 धावसंख्येची गरज. चला जियांशी आराध्या 11 आणि पूर्वी पॅकर्स मध्ये आपण टॉस करूयात. मी विनंती करतोय योगीजी सोरखादे साहेबांना की तुमच्या शुभाचा टॉस करा. तर टॉस जिंकला टीम पूर्वी पॅकर्सने. डिसिजन सांगा. तुमचे खेळाडू नसतील तर लवकरात लवकर बोलवा. जर टॉस झालाय जरूर, परंतु जर तुमचे खेळाडू उपस्थित नसतील तर मग तुम्हाला पेनल्टी मिळेल, कारण तुम्ही सर्वजण आहात. तर ही बालगाव प्रीमियर लीग सीझन 6 पर्यंत आपण आणली आहे. जर तुम्ही या स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन तोडाल तर मग तुम्हाला पेनल्टी जरूर मिळेल. त्याच्यामुळे विनंती करेन की या टीमचे ओनर वैभव म्हात्रे आहेत, सो जे खेळाडू अनुपस्थित असतील त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10 बघताय. गणेश मात्रे ओव्हर नंबर 2 मध्ये क्षेत्ररक्षणाचा जाळा आता खुळा झालाय. डीप मध्ये स्वीपर कव्हर तैनात आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ बघताय, लॉंग ऑन बघताय तुम्ही. त्यानंतर मिड विकेटला बघताय रामदासला आणि डीप मध्ये स्क्वेअर लेगला गिरीशला ठेवण्यात आलाय. ओव्हर द विकेट डाऊन द लेग स्टंप, इम्पॅक्ट पडतो त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटलमध्ये 8. आता फक्त लक्ष याच गोष्टीवरती द्यायला लागेल, कारण बॅटिंग करत असताना बीबीसी 11ची जास्त चांगली कामगिरी झाली नाही. आता बॉलिंगवरती फोकस करावा लागेल. यावेळेला कडा आहे, फलंदाज होईल बाद. कमी गतीचा बॉल, त्यासाठी सेट नव्हता, रेडी नव्हता हरेश म्हात्रे, परंतु इथनं विकेट मिळत असताना पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते गणेश म्हात्रेला. फलंदाज बाद, हरेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. 11 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत आणि 2 विकेट्सही गमावल्यात. जे लक्ष होतं त्या लक्षापासून पासून जर भरकटावायचं असेल टीम केविन 5-1-1ला, तर असेच विकेट मिळवावे लागतील. पण तो कृष्णा मडवी गेलाय, ज्याच्याकडेही अनुभव आहे. 2 विकेट विथ द बॉल जेव्हा तो होता पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट महत्त्वाचे त्यांनी मिळवले गेले. आता तोच सध्या तरी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. ओव्हर द विकेट फॉलो केलं बॉलला, सुंदर फटका. काही फटका होता, अनेक साऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी देणारा फटका. तो फटका पाहायला मिळाला कृष्णा मडवीच्या पाठमधून. हा चौकार. फटका पाक कशा पद्धतीने खेळला. तुम्हाला अनेक साऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी देणारा फटका जरूर तुम्ही बघितला. इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना सचिन तेंडुलकर सुद्धा असे फटके खूप खेळायचे. त्यानंतर सेहवाग असेल, गुंडप्पा असेल, असे फटके इझिली ते खेळायचे. तो फटका खेळत असताना ऑन साइडला. आता प्रॉपर टायमिंग आणि ताकद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परफेक्टली मिनिट मध्ये खेळत असताना बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर, लागोपाठची सेकंड बाउंड्री.
व पिच बनवलं. ऑन साईडला वाडिश लॉंगनला फिल्डर तैनात नव्हता, मिड विकेटला दूर वरती होता, त्याचा फायदा मिळाला गेला कृष्णा मडवीला. त्याच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा चौकार. आता डिफेंड केलाय. आता बॉटम हँडचा चांगला ऑफर, सिंगल जाईल कंप्लीट. सेकंड साठी चान्स जरूर घेतील, कारण बॉलकडे फिल्डरला येण्यासाठी वेळ लागेल हे माहिती होतं कृष्णाला. त्या अनुमानाने इथनं 2 धावा या ठिकाणी होतात कंप्लीट. अशा पद्धतीने ऑल ओव्हर 2 ओव्हरचा जो खेळ आहे आतापर्यंत खूप सुखरूप राहिला. बॅटिंग करत असताना टीम केविन 5-1-1चा टीमच्या टोटलमध्ये धावा आहेत 21. 21 ऑन बोर्ड. अजूनही 14 मध्ये 18 हव्यात. अडथळे टाकावे लागतील, कारण धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. इनसाइड आउट खेळत आहेत हलक्या पद्धतीने. बॉटम हँडचा चांगला वापर. बॅटचा चेहरा हलकासा क्लोज करण्यात आला, कारण सुरुवातीला विचार होता की या ठिकाणी की बॅटचा चेहरा उघडावा, परंतु बॅटचा चेहरा क्लोज करत असताना फटका इनसाइड आउट खेळले. तिथे 2 धावा मिळाल्या होत्या, परंतु तिसऱ्या धावसंख्येसाठी ट्राय करत होते. कृष्णा मडवीची नजर होती की जसा बॉल त्यांनी समोर बघितला की बाहेर जातोय, त्यामुळेच आपण बघितलं तर 3 धावा पूर्ण करण्यासाठी ते गेले नाही. धावा झाल्या 2. अपील केली जाते, पण तो पंचांची या सहमती आहे पंचांची, कारण बॅट कदाचित खेळपट्टीला ड्रॅग झाली असावी. परफेक्टली प्लम सापडले गेले. हा ट्रॅकिंगचा आवाज होता. बॅट जी ड्रॅग झाली खेळपट्टीला ते सांगत असताना अंपायर चांगला डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कृष्णा मडवी परतेल मैदानाच्या बाहेर. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा, आणि यस साईड अँगल सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्रंट अँगल जर असेल तर विनंती करेन चेतनला की पुढे फ्रंट अँगल दाखवा. हा डिसिजन चांगला आहे, कारण खेळपट्टीला बॅट ड्रॅग झाली त्याचा साऊंड होता. अंपायर्सलाही माहिती आहे की बॅट जेव्हा खेळपट्टीला ड्रॅग होते तिचा साऊंड कसा असतो, आणि बॅट अँड बॉलचा कनेक्शन झाल्यानंतर साऊंड कसा असतो, या गोष्टी अंपायर्सला माहीत असतात. त्याच्यामुळे ते ऑफिशियल्स म्हणून गणले जातात, आणि त्यांनीच हा डिसिजन दिला की बॅट खेळपट्टीला ड्रॅग झाली आणि परफेक्टली प्लम सापडले, आणि फिंगर अप करत असताना अंपायर्स इथनं फलंदाज झालाय. बाद 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता इक्वेशन 12 बॉल आणि 16 धावसंख्येचं. या टीमकडे बॅटिंग लाईनअप खरं तर खोलवर आहे, कारण आतापर्यंतच्या बॅटिंग वरती समीर म्हात्रे बाद झाला. कृष्णा मडवी तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला. 2 विकेट ते महत्वाचे गेले. त्यानंतर आपण अजून एक फलंदाज बाद होताना बघितला. आता लक्ष या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 16 धावसंख्येचं. सो आता रिस्पॉन्सिबिलिटी उचलावीच लागेल. माहिती आहे सोमनाथ राणेला की आपल्याकडे मोहित बॉलर आहे, मग त्याला आपण कधी यूज करायचं या टीमकडे मनाल आहे, त्या मनालाही कधी यूज करायचं, त्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये होत्या. पण तो स्वतःवरती जेव्हा जिम्मेदारीची वेळ येते ना, तेव्हा नेहमी या खेळाडूने जिम्मेदारी उचलली आहे. क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलं, ज्याच्या वेगावरती अनेक साऱ्या फलंदाजांना उत्तर मिळालं नाही, आणि तो सध्या तरी प्रश्नात टाकणारा अर्थातच गोलंदाजीच्या सोमनाथ राणे पाहायला मिळतो ओव्हर नंबर 3 मध्ये. आता कारनामा करावा लागेल, कारण लो स्कोरिंग आहे. क्लायमॅटिक कंडिशन जर आपण बघितली तर थोडासा इम्पॅक्ट ड्यू फॅक्टरचा, त्या अनुमानाने वातावरण दमट आहे, मोठे फटके येऊ शकत नाही, त्या अनुमानाने इथनं 16 धावसंख्येचा बचाव करावा लागेल. पहिलाच बॉल वेग प्रचंड, आणि या खेळाडूची खरं तर हीच ओळख आहे, कारण त्याचा रनवे जर आपण बघितला ना तर शॉर्ट रनवे, आणि आपण रनवे ज्या गोलंदाजाचा असतो तो स्पिनर बॉलर, परंतु या गोलंदाजाकडे गती आहे आणि त्याचा फेवरेट टर्न आहे जो तो बाहेर काढत असतो उजव्या हाताच्या खेळाडूला. यावेळेला यॉर्कर बॉल, बचावात्मक हा फटका, पण तो सिंगल मिळेल. सिंगल डबल्सने ना खरं तर इम्पॅक्ट पडेल, कारण चेस करणाऱ्या टीमकडे जास्त धावसंख्येचा स्ट्रक्चर नाहीये. चेस करणाऱ्या टीमकडे आपण असंही म्हणू की आतापर्यंत 70% हा खरं तर सामना त्यांच्याकडे आहे, परंतु हा जो पर्सेंटेज आहे ना, तो पर्सेंटेज कमी करण्यासाठी ऍडव्हान्टेज असणाऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावसंख्या यायला हव्यात ना, आता थर्ड ओव्हरमध्ये, त्या ओव्हरमध्ये सोमनाथ राणे स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे, आणि सध्या तरी 2 बॉल तो चांगले फेकतोय, पण तो त्याचाच बंधू अर्थातच त्यांच्याच खर तर घराला बिलॉंग करणारा सुचित राणे त्याच्या समोर आहे. चांगला बॉल, बॉटमॅनचा वापर, बॉल मागे चाललाय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॉल आपण बघितला तर बॉर्डर लाईन लगत अडवला जातोय. आउटफील्ड फास्ट जरूर होती. तिसरीचा प्रयत्न केलाय, आणि थर्ड अटेम्प्ट करत असताना इथनं फलंदाज होईल बाद. विकी परतेल मैदानाच्या बाहेर, कदाचित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं असावं योगेश मडवीला किंवा भावेश मडवीला, म्हणून या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आता काय प्लॅनिंग्स असतील, कोणत्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवतील की पाठवतील मैदानाच्या आतमध्ये राहुलला, या सगळ्या गोष्टी आता बघितल्या जातील, आणि यस राहुललाच पाठवलंय.
तिसरीचा अटेम्प्ट करण्याची काही गरज होती का? ऍक्शन रिप्ले पास स्पष्ट आहे. श्री इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करते, प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग. त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की बॅट हवेमध्येच होती. स्टंपला बॉल जेव्हा लागला तेव्हा ती ड्रॅग झाली, खेळपट्टीला लाईनच्या पुढे आली. त्याच्यामुळे अंपायर्सनं लगेचच दर्शवलं की फलंदाज बाद आहे. आणि अशा कंडिशन्सला फलंदाज बाद होणं म्हणजे थोडासा प्रेशर झेलणंच. कारण इक्वेशन जर आपण बघितलं तर ऑन पेपर जास्त माग नाहीये, परंतु ऑन ग्राउंड ते माग करण्यासाठी ना सोमनाथ राणे तर ट्राय करेलच की अजून एखादी विकेट यावी, अजून प्रेशर टाकावा. त्यालाही माहिती आहे की टॉप ऑर्डरचे बॅट्समन आता माघारी परतल्यात, म्हणून मिडल ऑर्डरवरती तो जरूर ते ट्राय करेल विकेट मिळवण्यासाठी. हा बॉल डाऊन दी लेग स्टंप. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा. टीमच्या धावसंख्येमध्ये होतोय बदलाव. धावा झालेला 27 लक्ष या मॅच मध्ये 39 धावसंख्येचं. आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये अजूनही 12 धावा बनवायचे आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला मनाला त्या ठिकाणी बाउन्स घेतला आणि तो बाउन्स अनपेक्षित होता. वाटलंही नव्हतं की एवढा बॉल बाउन्स होईल, परंतु बाउन्स होत असताना बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईन धावसंख्या 31. आता बॉल टू रन इक्वेशन 8 मध्ये अजून बनवायचे आहेत 8. आता 11 आणि पूर्वी पॅकर्स दोन्ही टीमला आम्ही वॉर्न करतोय की जर तुमचे सर्व खेळाडू उपस्थित नसतील तर षटकामध्ये कपात केली जाईल. त्याच्यामुळे सगळे खेळाडू आज तुमचे असले पाहिजेत. दोन्ही टीम्सला मी विनंती करतोय. शरीरवेदी हा बॉल लेग बायचा इशारा अंपायरचा आलाय. चांगले अंपायरिंग कालपासून करतायत सुदीप अंबवणे सर, समीर शेख सर आणि नदीम सर. या 3 ऑफिशियल्स तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेला कव्हर करत असताना. बालगाव प्रीमियर लीग PPL सीझन 6 7 मध्ये 7 हव्यात. सूचीसाठी हा बॉल अपील केली जाते, परंतु इम्पॅक्ट पडत नाहीये. सोमनाथ राणेची स्ट्रॉंग अपील होती, पण तो दुसऱ्या बाजूला राहुलला परतावं लागेल. हे घडलं काय? कारण बॉल टू रन इक्वेशन जरूर आहे, परंतु विकेट ही सेव्ह करायचे आहेत. आणि ऑलरेडी तुमचे जर 4 विकेट गेल्यात तर विकेट मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं आहे. इथनं अपील मध्ये मग्न असताना एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डिंग चांगली झाली. तिथे परतेल मैदानाच्या बाहेर तो म्हणजेच राहुल. आणि ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले आपण बघताय की कशा पद्धतीने ही अपील फेटाळली गेली. साईड डिसिजन चांगला होता, कारण ऑलरेडी ऑफस्टम वरतीच उभा होता. जो लेग होता तो लेग ऑफस्टम वरती असल्या कारणाने आउटसाठी ऑफस्टम तो इम्पॅक्ट पडला. त्याच्यामुळे अंपायर्सने दर्शवलं नाही, परंतु रनआउटची विकेट मिळाली. आता 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. तर मी विनंती करेन प्रवीणजी टेंबे सर आणि रोशनजी पाटील सर, वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. आज अशा समालोचकांसोबत खरं तर समालोचन करण्यासाठी मिळेल ज्यांचा आवाज जेव्हा रायगड टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्याही स्पर्धा होतात तेव्हा त्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आम्ही फक्त लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असतो आणि ऐकतोय. रायगडातले खरं तर हे रणधुरंदर दोन्ही आणि नेहमी A1 जोडी राहिले. खरं तर पनवेल प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, सगळ्यात आधी खरं तर ज्यांना फोन जातो ना ते 2 नावं म्हणजेच प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील सर त्या ठिकाणी आलेले आहेत. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर आणि प्रवीणजी टेंबे सर, आणि वेलकम तुमचं कल्याण डोंबिवलीमध्ये. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 5 विकेटचा ऍडव्हान्टेज आहे, कारण आतापर्यंत आपण बघितलं तर 5 विकेट गमावले गेलेत. फर्स्ट इनिंग मध्ये 9 विकेट गमावले होते. टॉसी केविन 5-1-1 या टीमच्या बाजूने. त्याच्यामुळे विकेटच्या आधारावरती आणि टॉसच्या आधारावरती 6 रन जरी बनवल्या 6 बॉलमध्ये तरी सामना जिंकू शकतो. टॉस झाला चेंडू, अपरकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त टॉस झाला. एक वॉर्निंग तर जरूर दिली जाईल अंपायरच्या माध्यमातून. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा मनाला आलाय शेवटच्या षटकाला कव्हर करण्यासाठी. इथेची संधी आहे. जर तुम्हाला योद्धा बनायचं असेल ना क्रिकेटमध्ये तर अशा कंडिशन्सला तुम्हाला फेस जावं लागतं. आणि ती कंडिशन काय तर आता रोकायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावा 7. यावेळेला स्ट्रेट खेळतात, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर एट. काय फटका होता, अगदी कोलवा टापाचा बॉल त्याला खोदून काढत असताना बॉलला पाठवलाय स्ट्रेट इट. षटकार. थँक्यू थँक्यू. डिझाय ऍक्शन रिप्ले आपण बघूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका खेळलाय. जरूर थोडासा शफल झाला, 2 पावलं पुढे आला, समोर बॉल होता आणि त्याची जी ताकद आहे, त्याचे जे फॉर्म्स आहेत ना ते स्ट्रॉंगली कसत असताना त्याच्या बॅटमधून षटकार. आणि कदाचित सामना झाला फिनिश. 39 धावसंख्येचा बचाव या ठिकाणी करत असताना तो बचाव झाला नाही,
BBC 11 या टीमच्या माध्यमातून आणि पहिला विजयाचा खाता ओपन करत असताना केविन 5111 अर्थातच तो पुढच्या फेरीमध्ये दाखल. वेल फिनिश सुचित राणे, चांगला सुचित राणे खेळला. आपण बघूयात की फर्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना जे प्रदर्शन राहिलं ते सुचितचंही चांगलं होतं. सुचितने बॉलिंग ही खूप चांगली केली आणि इंडिव्हिज्युअल धावा जर आपण बघितल्या त्याच्या तर खूप चांगला इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती त्याने या मॅचला फिनिश केलं. पहिल्या मॅचला फिनिश होताना आपण बघितलं, दुसऱ्या मॅचमध्ये जियानशे आराध 11 त्यांच्या विरोधात पूर्वी पॅकर्स असेल. सो विनंती करेन जियानशे पूर्वी पॅकर्सला टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये लगेचच जा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान आपण देऊयात, घोषित करूयात, बघूयात की मॅन ऑफ द मॅचच्या प्लेसवरती कोण आहे. कारण फर्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग पॉवर पॅक झाली आहे. त्या बॉलिंगच्या अनुमानाने आपण बघूयात की विथ द बॅट की विथ द बॉल कोणता खेळाडू त्या प्लेसवरती. येस, नो डाऊट. तर आमच्यापर्यंत इक्वेशन ते येणं बाकी होतं, अर्थातच ती समरी येणं बाकी होती. फर्स्ट ओव्हरमध्ये ज्याने आपल्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, महत्वाचे 2 गडी अर्थातच गणेश म्हात्रे आणि सोमनाथ राणेला त्याने बाद केलं. तिथून एक स्टार्ट मिळाला गेला आणि बॅटिंग करत असताना 12 धाबा ज्याने बनवला गेला तो कृष्णा मडवी या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच. चला कृष्णा या मॅन ऑफ द मॅच साठी. येस, कृष्णा मडवी म्हटलं गेलं तर ओरिजिनल ऍक्टर आहेत. चला या कृष्णा मडवी. येस, मुळाला घेऊन या. येणाऱ्या काळामध्ये तोही एक क्रिकेटर बनेल, तोही चांगला खेळाडू बनेल. म्हणून वडिलांच्या हाताला हात पकडून सध्या तरी कृष्णा मडवी यांचा मुलगा या ठिकाणी येतोय. अभिमान असतो प्रत्येकाला, कारण वडील असो किंवा मुलगा असो, मग वडिलांचं कार्य बघून मुलगा त्या पावलांवरती पाऊल ठेवून जातो. तर कधी कधी आपण असं म्हणतो की मुळाचे पाय सुद्धा पाळण्यात दिसतात. आपण देऊयात कृष्णा मडवी यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी विनंती करेन आमचे प्रवीणजी टेंबे सरांना की तुमच्या शुभ हातून हा पुरस्कार द्यावा. खरं तर आमचे भाग्य आज भरपूर काही शिकण्यासारखं मिळेल आणि भरपूर वर्षातून भेट झाली आहे. असं वाटतं की 1 वर्षाचा गॅप त्याच्यानंतरही भेट